सतोपन स्वर्गारोहणी यात्रा का जो एक्सपीरियंस शेयर कर रहा ना भाई आप लोगों के साथ। 14 का ग्रुप वैसी स्नोफॉल जो फटी ना भाई साहब, आज तक एक एक्सपिरियन्स याद है। एक बार महाराष्ट्र रत्नागिरीवरून आम्ही 12-14 जण त्या ठिकाणी सत्तोपंत ट्रेकला आलेलो आहोत। आजचा तिसरा दिवस। त्या ठिकाणी एक इकडे पहा, ही मोठी ग्लेशियर आम्ही हे बहादूर बारदानाने क्रॉस केलेला आहे आणि 2 लेडीज या ठिकाणी आहेत। 17 वर्षाचा आणि अशा प्रकारे एक सुंदर अनुभव ग्लेशियरवरून चालता चालण्याचा सुंदर अनुभव आम्हाला मिळाला। बॉस शिवा जटार आम्हाला फक्त कॉल केले की बॉस असं आपण स्वर्गारोहणी यात्रा करतोय, कोण येणार काय? सगळ्यांनी येस म्हटलं। हा विषय सगळ्यांनी यूट्यूबवर पाहिला होता की किती खडतळ मार्गातून जायचं आहे, पण एक मनात इच्छा आणि ह्या इच्छेनंच आम्ही इथपर्यंत आलोय। आणि या इच्छेला तो आपल्यासारख्या ह्याचं नाव काय मनीषजी जे ट्रॅकर्स आहेत त्यांनी उत्तम साथ दिलेली आहे। त्यांच्या भावी आयुष्यासाठी आमच्या महाराष्ट्राच्या वतीनं निश्चित शुभेच्छा आहेतच। त्यांनी यापुढे असेच आमच्या लोकांना या संदर्भात माहिती द्यायची आहे आणि हा जो अस्मरणीय क्षण आहे हा प्रत्येकाच्या महाराष्ट्रीयांच्या आयुष्यात यावा अशी एक आमच्या सर्वांतर्फे सदिच्छा। शिवाजी महाराज की जय। देखना ना भूलें आप लोग। 2024 में आप सतोपन स्वर्गारोहणी की यात्रा का प्लान बना रहे हैं तो 15 जून के बाद ही अपना डेट फिक्स करें भाई। उससे पहले वहां पे स्नो तो रहेगा 15 जून के बाद भी, लेकिन उससे पहले वहां पे स्नोफॉल होने का चांसेस बहुत ज्यादा रहता है। विंड चलती है, बर्फीली हवा चलती है, -20 तक वहां का टेम्परेचर चले जाता है। इतना ठंडा भाई जी। स्टार्टिंग में ना भाई चमतौली में हमने कैंप फिक्स किया, हमारा टेंट ही फट गया वहां पे, इतनी विंड थी वहां पे भाई। वीडियो देखना ना बोलेगा आप लोग, है ना। बचपन से ना भाई कर करके फील्ड का इतना एक्सपीरियंस है। आज केवल मैं आप लोगों के साथ सतोपन का एक्सपीरियंस शेयर कर रहा हूँ। कंटिन्यूस वीडियो मिलेगी, हर एक डाउट क्लियर करूंगा आप लोगों का। सतोपन यात्रा के लिए डाउन जैकेट, जूते, क्रैम्पॉन, बैकपैक और कितना किलोमीटर का है अभी ना भाई आप इस वीडियो को ना उन लोगों तक पहुंचा दो जो ना सतोपन का प्लान बना रहे हैं अभी, है ना। 15 जून के बाद ही अपना भाई डेट फिक्स कर लेना। नमस्कार, आपण रत्नागिरीहून सप्तपंथी स्वर्गारोहणीसाठी आलेलो आहोत। आपला या स्वर्गारोहणी यात्रेच्या मार्गावरील पहिला पडाव रात्री झालेला आहे। आता दुसऱ्या पडावाच्या दिशेने आपण चाललेलो आहोत आणि या ह्याच्यामध्ये इतका आपण एन्जॉय करतोय की या हिमालयाच्या वादीमध्ये, ह्या हिमालयाच्या कुशीमध्ये ज्या काही लोकांना येण्याचं भाग्य लागतं त्या भाग्यामध्ये आपण समाविष्ट झालेलो आहोत। आणि अशी सगळ्यांचं मनोबल वाढू देत आणि सगळ्यांची ही स्वर्गारोहणी यात्रा आहे ती परिपूर्ण होऊन सगळ्यांनी आनंद घ्यावा। या आपल्या ज्या स्वर्गारोहणी यात्रेसाठी आपले टीम लीडर आहेत मनीष कुमार, त्यांनीही फार चांगलं सहकार्य आपल्याला दिलेलं आहे। टेंटची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, त्याच्यानंतर प्रत्येक मार्गावरती ज्या काही स्थळं येतात त्याचं मार्गदर्शन करणं, त्याची माहिती देणं, तसेच आपल्या सगळ्या काही सोयी आहेत, चहा, नाश्ता, जेवण यांची फारपणे मनीषजी यांनी फार चांगली व्यवस्था केलेली आहे। त्यांनाही अधिकाधिक यात्री या स्वर्गारोहणी यात्रेसाठी मिळवत आणि त्यांचंही मनोधैर्य वाढवत अशी मी शुभेच्छा त्यांना देतो। धन्यवाद। अभी हम स्वर्गारोहणी के काम अब की बार सतोपन स्वर्गारोहणी ट्रैक वेरी गुड स्टार्ट हो गए। सारे लोग पहुंच लगा, कीप मूविंग टीम। हमारा मिशन आज पूरा करना है और वेदर बिल्कुल बहुत खूब। मौसम बदलते जा रहे हैं। हम लोग अभी चक्र तीर्थ के नीचे वाले ग्लेशियर पॉइंट पे